नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे। मित्रांनो, आजकाल काय झालेलं आहे, प्रत्येकजण काय करतो, आलेले पैसे आहे ना, आपलं इन्कम जे असतं त्याच्यातनं सगळे खर्च करतात आणि पैसेच उरत नाहीत। महागाई तर वाढलेली आहे, आपल्या जबाबदाऱ्या वाढत आहेत, बरोबर आहे, परंतु आपण काय केलं पाहिजे, आपण सर्वप्रथम बचत केली पाहिजे आणि नंतर खर्च केला पाहिजे। आपण जे असं करतो ना, त्याच्यामुळे आपल्याकडं सेविंग राहत नाही आणि बचत जर नाही राहिली तर भविष्यात फार मोठा प्रश्न निर्माण होईल। मुलं मोठी होतात, त्यांच्या शिक्षणाला पैसे कुठून आणणार, लग्नाला कुठून पैसे आणणार, आपल्या म्हातारपणाची सोय कशी करणार, घर जागा प्रॉपर्टी घेतल्यानंतर त्याचे हप्ते कसे भरणार किंवा घेऊ शकणार नाही। मित्रांनो, काय होते, कळत नकळत आपल्याकडं आपला धोका वाढत जातो आणि कोणीतरी आपल्याला माहिती सांगणारा पाहिजे वेळोवेळी आणि आपण ऐकलं पण पाहिजे। गेली 25 वर्ष झाले LIC ऑफ इंडियामध्ये मी काम करत आहे। मित्रांनो, आता असं लक्षात येते की बरेच लोक काय करतात, ह्याकडे दुर्लक्ष करतात। प्रॉब्लेम तर असतो, परंतु प्रॉब्लेम सोडवल्याशिवाय प्रॉब्लेम सुटणार नाही, तो वाढत जाईल। आज जे आपण पैसे कमवतो ते एक दिवस आपलं बंद होणार, कारण म्हातारा होणार, प्रत्येक माणूस म्हातारा होतो, हे खोटी गोष्ट नाही, परंतु त्यासोबत आपले प्रश्न तसेच राहतील, ते सुटणारच नाहीत। आणि काय होतं, कर्ज काढलं ना आपण तर त्याला व्याज द्यावं लागतं, व्याज कधी परत मिळत नाही, कर्ज मिळेल का नाही हे सांगू शकत नाही आपण। मित्रांनो, काय असतं, जसं इन्कम आपलं वाढतं, पगार वाढतो, तसं आपला खर्च पण वाढतो। हे अगदी कळत नकळत अशा गोष्टी घडत असतात आणि आपण शेवटी आपल्याला कळायला लागतं की आपण काही कामं करायला पाहिजे ते केले नाहीत। जसं कलेक्टर, तहसीलदार, डॉक्टर, वकील, इंजिनियर हे जे होतात, हे मुलं खूप पूर्वी मेहनत करतात, खेळायचा त्याग करतात, ते जास्त खेळण्यात लक्ष देत नाहीत, अभ्यासावर फोकस करतात आणि ते चांगले मार्क घेऊन त्यांची अचिव्हमेंट पूर्ण करतात। तसंच आहे मित्रांनो, आज जर दोन माणसाच्या जीवनात दोन चान्स असतात, एक एज्युकेशन आणि काही कारणास्तव एज्युकेशन चांगलं झालं नाही तर आपल्याला एक अर्निंगचा एक चान्स असतो, पैसे कमवून बचत करणे। मित्रांनो, हा फॉर्म्युला अत्यंत महत्त्वाचा शेवटचा स्टेप आहे, कारण एज्युकेशन जर झालं नाही तर आपल्याला चांगली नोकरी मिळत नाही, इन्कम राहत नाही, परंतु ज्यावेळेस आपण पैसे कमवायला लागतो त्यावेळेस जर आपण बचत केली तर ते पैसे वाढत असतात आणि पैसे वाढले की परत आपल्याला आपलं ज्यावेळेस उत्पन्न बंद होतं, आपण म्हातारा होतो, त्यावेळेस आपल्याला ते सपोर्ट करतात, आपल्याला इन्कम रेग्युलर ठेवतात। आणि माणसाच्या जीवनामध्ये 3 मोठी संकट असतात, डिसेबिलिटी, डेथ आणि डिसीज। अपंगत्व, ॲक्सिडेंटनं, आजारानं आणि मोठा आजार आणि मृत्यू, ह्या 3 संकट आहेत, हे प्रत्येकाच्या जीवनात आहे। हे कधी येतील हे कुणीही सांगू शकत नाही आणि ह्याची तीव्रता किती असेल सांगता येत नाही। जसं ॲक्सिडेंट झालं तर हात जाईल का, पाय जाईल का, पूर्ण अपंग होईल सांगता येत नाही। हे उत्पन्नासाठी मोठे धोके आहेत मित्रांनो, आणि ह्याचं प्लॅनिंग आपल्याला LIC ऑफ इंडियामध्येच करता येतं। LIC ऑफ इंडियाची जी आपण बचत करतो त्याच्यात 2 फायदे होतात, एक सेविंग पण होते, पैसे पण बचत होतं आणि बचत झाल्यावर पैशाला आपल्याला मोठं बोनस मिळतो आणि इन्कम गॅरंटी पण मिळते, त्यालाच आपण इन्कम सिक्युरिटी म्हणतो, इन्कम रिप्लेसमेंट म्हणतो। अनेक गोष्टी फायदे होतात, इन्कम टॅक्स वाचतो आणि कळत नकळत आपल्या खर्चावर नियंत्रण येतं। मित्रांनो, हे गोष्टी बऱ्याच व्यक्तीला जमत नाहीत, कारण काय, पैसे एका साईडला आपण कमवतो, परंतु दुसऱ्या साईडला पैसे संपत जातात, कळत नकळत पैसे आपले संपून जातात आणि वेळ पण निघून जातो आणि नंतर लक्षात यायला लागतं। परंतु आपल्याला LICची जर पॉलिसी काढली, बचत केली तर आपल्या खर्चावर ऑटोमॅटिक नियंत्रण येईल आणि भविष्य उज्ज्वल होईल, आपलं भविष्य स्ट्रॉंग होईल, आपल्या आर्थिकदृष्ट्या आपण मजबूत होतो आणि आपल्याला पुढे त्याचा फायदा होतो। प्रत्येकाचं जीवन, जन्म मृत्यू हे जीवन चाललेलं आहे मित्रांनो, ह्याला जीवन म्हणतो आपण। जन्म झाल्यापासून मृत्यूपर्यंत आपल्याला खर्च लागत असतो। पहिलं 20-25 वर्ष आपण काय करतो, आईवडिलाच्या उत्पन्नावर आपलं संगोपन होतं किंवा शिक्षण होतं, त्यावेळेस आपल्याला पैशाचं महत्त्व माहिती नसतं किंवा आपल्याला गरज पण नसते। आपल्याला आईवडील आपल्या शिक्षणाचा खर्च करतात, आपल्या संगोपनाचा खर्च करतात, परंतु 22 ते 25 नंतर आपण पैसे कमवायला लागतो आणि त्याच्यानंतर आपल्या जबाबदाऱ्या पण येतात आणि इन्कम पण येतं। आणि मित्रांनो, ही इन्कमचा एक पिरियड आहे, 25ला आपण पैसे कमवायला लागलो तर एक 60पर्यंत आपण काम करतो चांगल्या पद्धतीने आणि नोकरी पण करतो, 60 नंतर परत आपलं इन्कम स्टॉप होतं। पहिल्या स्टेजमध्ये जन्म झाल्यापासून 20-22 वर्षापर्यंत आपल्याला आपलं चांगलं पालनपोषण केलं जातं, आईवडील आपल्याला प्रेमानं सांभाळ करतात, शिक्षण देतात। मित्रांनो, हा एक काळ सुवर्ण काळ असतो, हा परत कधी काळ येत नाही। परंतु ज्यावेळेस आपल्याला पैसे कमवायला लागतो त्यावेळेस आपल्याला
उत्पन्न पण येतं आणि जबाबदाऱ्या पण येतात आणि त्या जबाबदाऱ्या आपल्याला पार पाडाव्या लागतात. आपला खर्च वाढतो, आपली जिम्मेदारी वाढते आणि लग्न होतं, मुलं-बाळं होतात आणि काय होतं, इन्कम एक दिवस स्टॉप होतं 60व्या वर्षी. त्याच्यानंतर खर्च चालूच राहतो. ते 60 वर्षाच्या नंतर आपलीच मुलं आपल्याला सांभाळतील का हे कुणीही सांगू शकत नाही. आज पहा ना, आश्रमाची संख्या वाढते आहे. स्वाभिमानानं आईवडिलाला कुणी सांभाळतं का? आईवडिलाला कडेवर घेऊन त्याचे मुख्य घेऊन प्रेम कुणी करतं का? मला सांगा ना, दाखवा ना तुम्ही. मग असं का होतं? 2 वर्षाच्या मुलानं काहीही कमवलेलं नसतं, आपल्यासाठी काहीही दिलेलं नसतं, तरी आपण त्याचं प्रेम करतो. त्याला कुठं ठेवू कुठं नाही असं करतो. त्याच्यासाठी प्रेमानं आपण त्याला सगळ्या वस्तू पुरवतो. पण म्हातारपणी असं आयुष्यभर काबाड कष्ट करून हे दिवस का येतात? त्याचं कारण आहे मित्रांनो, आता काळ व्यापारी तत्त्वावर चाललेला काळ आहे. गरज संपली, गरज सरो वैद्य मरो अशी अवस्था चालू आहे मित्रांनो. आपली गरज संपली, आपल्यापासून इन्कम मिळत नसेल तर आपल्याला आपल्याच घरातील लोक आपल्याला किंमत देत नाहीत, महत्त्व आपलं कमी होतं. ते होऊ नये म्हणून आपण पैशाची बचत केली पाहिजे. प्रॉपर्टी जरी असेल तर त्याच्यामध्ये हिस्से होतात. समजा तुम्ही प्रॉपर्टी कमवून ठेवली तर म्हातारपणी काय होईल, उतार वयात ते वाटून द्यावं लागतं मुलांना. आता तर मुलीला पण द्यावं लागतं. आता सध्याचा काळ जरा वेगळा आहे. सरकारनंच कायदे काढलेले आहे, मुला-मुलींचा समान अधिकार आईवडिलाच्या प्रॉपर्टीमध्ये. मग ते डिव्हायडेशन होतं, आपल्याला द्यावं लागतं ती संपत्ती. तुम्हाला काहीच करता येणार नाही मित्रांनो. जर पॉलिसी असेल तर काय होईल, तुम्हालाच मिळेल, ते तुमच्या हातानं काढून द्यावं लागेल. म्हणजे तुम्हाला स्वाभिमानानं जगण्यासाठी सर उठा के जिओ, जसं एका HDFC कंपनीनं एक ॲडव्हर्टाईज काढली होती. इन्शुरन्स कशासाठी आहे? सर उठा के जिओ, म्हणजे स्वाभिमानानं जगण्यासाठी पॉलिसी आहे. आता लोक काय म्हणतात, पॉलिसी मरण्यासाठी आहे. म्हणजे काय गैरअर्थ घेतला जातो मित्रांनो. कसं असते, कुठलीही गोष्ट चांगली असते, परंतु आपण त्याचा अर्थ घेऊन प्लॅनिंग करण्यावर त्याचे फायदे मिळत असतात. आता शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षण घेत असताना काही विद्यार्थी अभ्यास भरपूर करतात आणि खेळण्याकडे कमी लक्ष देतात, मग त्यांचं भविष्य चांगलं होतं. परंतु काही मुलं काय करतात, अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात आणि खेळणे आणि वेळ वाया घालवणे ह्याच्यामध्ये टाईमपास करतात आणि मग पुन्हा प्रॉब्लेम येतो मित्रांनो. तसंच आहे, तुम्ही पैसे जर जपून वापरले तर तुमच्या कामाला येतील. तुम्ही जर खर्च केलं तर पैसे संपून जातील, पैसे कमवायचे वय पण संपून जाईल आणि आपल्या मुलांच्या शिक्षणाला जे व्यक्ती 100 रुपये रोज भरू शकत नाही ते 20 लाख रुपये कुठून आणतील मला सांगा ना. काही लोक काय करतात, 100 रुपये भरा म्हणलं रोजचे, 3000 रुपये महिना भरलं तर टाळटाळ करतात. मित्रांनो, हे व्यक्ती कुठून आणतील मला सांगा ना. तुम्ही 100 रुपये रोज बचत करू शकत नाही, 20 लाख कशी आणणार मला सांगा, उत्तर द्या. तुम्हाला कुठली बँक लोन तर देईल का? मुलाच्या शिक्षणासाठी केलेल्या पॉलिसी तोडल्या जातात मित्रांनो. पॉलिसी म्हणजे इन्कम ॲग्रीमेंट आहे. जसं आपण नोकरी व्यवसाय करून पैसे कमवतो ना, तसा एक पैशाचा करार आहे मित्रांनो. आता तर आयुष्यभर इन्कम देणारा प्लॅन आहे. पूर्वी असे प्लॅन नव्हते मित्रांनो. हा प्लॅन बंद होणार आहे. 8% इंटरेस्ट रेट बचत खात्यावर कोणीही देत नाही. आज बँकेत बघा, सेविंग अकाउंटला किती आहे, 2 ते 3% व्याज आहे. पोस्टामध्ये आपण बचत करतो, बँकेमध्ये करतो, रिकरिंग अकाउंट काढतो, म्युच्युअल फंड, SIP, शेअर मार्केट, घर, जागा, जमीन ह्याच्यामधली जी गुंतवणूक आहे ना, हे वाईट नाही मित्रांनो. परंतु काय होतं, हे गुंतवणूक तुम्हाला लाँग टर्मला कामाला येणार नाही. ही तात्पुरत्या स्वरूपाची गुंतवणूक. जसं सोनं जर आपण आज घेतलं तर उद्या अडचण आली की आपण मोडू शकतो ना. शेअर मार्केट, SIP हे जास्त दिवसाचे अकाउंट नसतात मित्रांनो. आणि काय होतं, हे तुमच्या जे मोठ्या गरजा आहेत, मुलांचं शिक्षण, लग्न, रिटायरमेंट, ह्यासाठी ते गरजा हे भागवू शकत नाही. ह्याच्यात काय होतं, तात्पुरत्या स्वरूपाचे अकाउंट आहेत आणि ह्याच्यात गॅरंटी नसते, हे मार्केट डिपेंड असते. मला सांगा, सोन्याचा भाव कधी स्थिर राहतो का? प्रॉपर्टीचे सुद्धा भाव स्थिर राहत नाही. आणि अशा ह्या गोष्टी आहेत की तुम्हाला ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस तुमच्या योग्य किमतीला विकल्या जात नाही. तुम्ही मुलाच्या शिक्षणासाठी एखादा फ्लॅट घेतला असेल, एखादी जागा घेतली असेल आणि ॲडमिशन घ्यायची, त्यावेळेस जागा विकायला काढा, बघा योग्य पैशाला विकेल का. पहिली गोष्ट तर गिराईकच लागेल, गॅरंटी नसते. आणि एक नियम आहे मित्रांनो, आपल्याला घेताना योग्य किमतीला मिळत नाही आणि विकताना आपल्या मनासारखे पैसे येत नाहीत. हे तत्त्व आहेत मार्केटचे मित्रांनो. असंच घडतं नेहमी. तुम्हाला घेताना तुमच्या मनासारखी किंमत मिळत नाही आणि विकताना पण मनासारखी मिळत नाही. कारण मार्केटमध्ये काही लोक संधीचा फायदा घेण्यासाठी सज्जच असतात. आपण जर प्लॅनिंग व्यवस्थित नाही केलं तर त्यांना चान्स मिळतो.
म्हणून तर बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम येतो. घर, जागा, जमीन असूनसुद्धा मुलांना शिक्षणाला पैसे मिळत नाहीत. बँका लोन वेळेला देत नाहीत. मित्रांनो, आपल्या जे गरजा आहेत, आपली जिम्मेदारी आहे, ते आपण जिम्मेदारीचं प्रॉडक्ट पाहिजे. रिस्की प्रॉडक्ट आपण घेतो आणि वेळेला पैसे मिळत नाहीत. आपण जे पैसे कमवतो ना, ते सर्वप्रथम बचत केली पाहिजे. आपण काय करतो, कमवले की सगळं आपण खर्च करतो, उरले तर बचत करू म्हणतो. हा जे फॉर्म्युला आहे ना, हा चुकीचा आहे. त्याच्यामुळे सध्या तर दिलासा मिळेलच, परंतु नक्की नंतर प्रॉब्लेम येईल. बरेच लोक असंच करतात. आम्ही सांगायला गेलं तर अडचण आहे म्हणतात. मित्रांनो, आत्ताचं टाईम भागेल तुमचा, परंतु भविष्यात फार मोठं संकट तयार होईल. तेव्हाच तुम्ही काहीच करू शकणार नाही. आता कित्येक मुलांना शिक्षणाला पैसे मिळत नाहीत. ॲडमिशनच्या वेळेस पैसे नसतात, व्याजानं काढतात लोक. मित्रांनो, काय होते, पिढ्यानपिढ्या हे जे कर्ज आहे, हे कर्जाचं दुष्टचक्र आपल्या पाठीमागं लागलेलं असतं. आपण नेहमी कर्ज काढायच्या पाठीमागं असतो. आपण पैसे वाढवले पाहिजे. जसं शेतकरी 1 किलो ज्वारी पेरणी करतो आणि धान्य 100 किलो काढतो का नाही, गॅरंटी नसते, परंतु एक आशा आहे म्हणून तो पेरणी करतो का नाही. आपण काय करतो, बियाणंच संपवून टाकतो. म्हणजे पैसे पेरणी करत नाही, आलेले पैसे सगळे संपवतो. इन्क्रीज केले पाहिजे, प्रोसेसिंग केले पाहिजेत, कारण त्याच्यावर प्रक्रिया केली, प्रोसेस केलं तर काय होईल, ते वाढतात आणि वाढल्यानंतर तुम्हाला फायदा होतो ना. जसं नोकरी व्यवसाय करून पैसे आपण वाढवतो ना. जसं आता आमच्याकडे प्लॅन आहे, 8% इंटरेस्ट रेट आहे, लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी आहे. तुम्ही पैसे जसे काढाल तसे पैसे वाढत असतात न भरता, आणि इन्शुरन्स कवर पण वाढतं. मित्रांनो, मॅजिकल प्लॅन आहे की नाही. पूर्वीचे प्लॅन 15, 20, 25 वर्षे असायचे. त्याच्यानंतर ऑटोमॅटिक प्लॅन बंद व्हायचा आणि नंतर पॉलिसी पण घेता येत नव्हती. कारण काय होतं, वय वाढल्यानंतर आपल्याला पॉलिसी मिळत नाही. पॉलिसी कधी मिळते, वय 50च्या आत असेल तर, आणि निरोगी प्रकृती असेल तर, आणि ते पण वय जास्त असेल तर टर्म कमी मिळतो. आता लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी आहे, लवकरात लवकर घ्या. 10% आणि 8% इंटरेस्ट रेट आहे. कारण हा प्लॅन बंद होणार आहे. त्याचं कारण सांगतो. कारण बचत खात्यावर 8% आणि 10% इंटरेस्ट देणं गॅरंटेड, आणि परत इन्शुरन्स कुठल्याही इन्शुरन्स कंपनीला, कुठल्याही संस्थेला परवडणारं नाही. मित्रांनो, संधी नेहमी येत नसती. संधीचं सोनं करायचं आपल्याच हातात असतं. कोणीतरी सांगणारा पाहिजे आणि आपण ऐकलं पाहिजे. नाहीतर आपल्याला विचार करावा लागेल की मला सांगितलं होतं पण मी नाही ऐकलं. तसंच होतं ना नेहमी. शेवटच्या स्टेजला कळायला लागतं. असे बरेच व्यक्ती आहेत. मित्रांनो, भारताची लोकसंख्या वाढलेली आहे. आता नोकऱ्या मिळत नाहीत, काम मिळत नाही, मिळालं तर पगार योग्य मिळत नाही, आणि कॉम्पिटिशन झालेलं आहे. दरवर्षी एज्युकेशन कॉस्ट वाढते, अन्न वस्त्र निवाऱ्याच्या किमती वाढतात, आणि आपलं उत्पन्न त्या हिशोबात वाढत नाही. आणि आपण काय करतो, खर्च पण वाढवतो. पैसे येतातच कमी, आणि त्याच्यात आपण खर्च वाढवून संपून टाकतो. त्याच्यामुळं काय होतं, पैसे पण संपतात आणि कमवायचं वय पण संपतं. दोन्ही बाजूंना दिवाळ निघतं आणि टेन्शनशिवाय आपल्या हातात काही राहत नाही. असं सगळ्यांचं घडतं. मला सांगा, आता भारतामध्ये पेन्शन नाही, मेडिकलची सोय नाही, आणि एज्युकेशन मोफत नाही. मित्रांनो, 3 ह्या मोठ्या गरजा आहेत. त्याच्यासाठी प्लॅनिंगच करावं लागतं. आपला पगार असेल तरीसुद्धा पगार सगळा खर्च करून किती उरतो, आणि त्याच्यात जर बचत नाही केली तर ह्या मोठ्या गरजा भागू शकत नाही. म्हणून पिढ्यानपिढ्या लोक गरीब आहेत का, त्याचं कारण आहे. तुम्ही पैसे कमवता किती, ह्याला कसलंच महत्त्व नाही. तुमच्याकडे बचत केली तरच पैसा कामाला येईल. पैसा निर्जीव असून आपला पराभव होतो. पैसा जिंकतो आणि माणूस हारतो. ह्याचं कारण आहे की आपण पहिलं सर्वप्रथम खर्च करतो आणि पैशाची बचतच करत नाही. सध्याच्या कलियुगामध्ये 2 शस्त्र आहेत मित्रांनो. एक LIC ऑफ इंडियाची पॉलिसी, इन्कम कॉन्ट्रॅक्ट, आणि लॉस ॲग्रीमेंट म्हणजे स्टार हेल्थचे मेडिक्लेम पॉलिसी. दोन्ही घेणं गरजेचं आहे. पूर्वीचा काळ वेगळा होता, येणारा काळ अजून वाईट आहे मित्रांनो. सध्याचा काळ तर कठीण आहे, त्याच्यापेक्षा पुढचा वाईट आहे. कारण तुम्ही पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, आता एकत्र कुटुंब पद्धती नाही. सिंगल फॅमिली झालेली आहे, आणि देव न करो काही दुर्घटना जर घडली तर कुटुंबाचं उत्पन्न बंद होतं, आणि कसे खर्च चालवणार मला सांगा. हे मोठं संकट आहे. कधी कुणाच्या जीवनात येईल सांगता येत नाही. किती मोठं छोटं असेल सांगता येत नाही. तयारी करणं गरजेचं आहे. तुम्ही मजबूत तयारी केली तर नक्की विजय होतो. हे पेपरवर आम्ही लिहून देतो ना. म्हणून तर आमची ॲडव्हर्टाईज आहे, ना पिकाचा भरोसा ना पावसाचा भरोसा, परंतु LIC ऑफ इंडियाचा 100% भरोसा आहे. मित्रांनो, तुम्ही जे भरलेले पैसे नसतात ते लिहून दिले जातात. असं कुठं होतं का? बँका भरलेले पैसे देत नाहीत, शटर डाऊन करतात. मल्टी मार्केटिंग कंपन्या पैसे घेऊन पळून जातात. आपलेच पैसे आपल्याला मिळत नाही, अशी परिस्थिती आहे आज मार्केटमध्ये. इथे तर आपले पैसे आणि वाढून पैसे मिळतात, आणि 1 वर्षानंतर वापरता पण येतात. लिक्विडिटी आहे ना.
कुठल्या गुंतवणुकीत लिक्विडिटी आहे मला सांगा. फ्लॅट जरी घेतला तर आपल्याला एक भिंत विकता येते का? मला सांगा. आपल्याला पैशाची गरज पडल्यावर कर्ज तर मिळतं का? आणि कर्ज मिळालं तर इंटरेस्ट द्यावं लागतं. हे पैसे आपल्याला याला EMI नसतो आणि इंटरेस्ट कमी असतं आणि पाहिजे तेव्हाच पैसे वापरायला मिळतात. आर्थिक ताकद वाढवणं गरजेचं आहे, कारण पैसे कमवायचं वय कमी होत चाललेलं आहे. सगळ्या गोष्टी माहिती असून उपयोग होत नाही मित्रांनो. वेळेला फार महत्त्व असतं. वेळ जर निघून गेली ना तर परत वेळ कधीच येत नाही, दुसरी येते. कारण वेळ आपल्याला पैशानं विकत आणता येत नाही. निसर्गाने दिलेली ही देणगी आहे मित्रांनो, ती जपून वापरलं पाहिजे. मग तसं जर असतं तर पृथ्वीवर कुणीच मेलं नसतं. मार्केटमध्ये जर तसं असतं ना तर एखादा आदमी डेथ झाला की परत वेळ विकत आणली असती. असं होत नाही. वेळेचा योग्य वापर केला पाहिजे. आयुष्य किती उरलं आहे माहिती नाही आणि कधी संपणार आहे हे पण माहिती नाही. जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नाही मित्रांनो, परंतु मधलं आयुष्य आपल्या हातात आहे. ते आपण योग्य वापर केला पाहिजे आणि फायदा केला पाहिजे. मुलांचे शिक्षण, लग्न यासाठी प्लॅन घेतले पाहिजेत, बचत केली पाहिजे आणि नंतर खर्च केला पाहिजे. तुम्ही किती पैसे कमवा, काही उपयोग होत नाही, पैसेच राहणार नाहीत. तुम्ही सर्वप्रथम बचत केली पाहिजे, नंतर खर्च केला पाहिजे. तसं जर नाही केलं तर पैसे संपतील आणि पैसे कमवायचे वयही संपल आणि टेन्शनशिवाय काही राहणार नाही आपल्या हातात. आज बघा, उतारवयातल्या माणसाची तुम्ही चर्चा करा, तुमच्या लक्षात येईल किती वाईट दिवस असतात. पैसे भरपूर कमवले परंतु ₹1 पण राहिला नाही. अशी अवस्था का झाली? कारण योग्य ठिकाणी पैसे ठेवले नाहीत. जिथं पैसे ठेवले तिथं पैसे काढून घेतले आणि संपून गेले. म्हणून LIC ऑफ इंडियाची लाईफटाईम मनी बॅक पॉलिसी घ्या लवकरात लवकर आणि स्टार हेल्थचे मेडिक्लेम घ्या. ओके, थँक्यू.